मी आज पुदिन्याची पानं तोडायला आली आहे बाहेर. आणि बघा, हे छोटे छोटे पुदिन्याची पानं मी तोडते आहे. आणि पानं तोडता तोडता मला एक किडा सापडला. किडा आपण त्याला आपण काय म्हणू, एक हिरव्या रंगाचा घोड्यासारखा किडा म्हणतो आपण त्याला. बघा, त्यांनी कसे पानं खाल्लेली आहेत. तर हे जे हिरव्या रंगाचे जे घोडे असतात छोटे छोटे, यांच्यापासून आपण आपल्या झाडांना कसं वाचवू शकतो, जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर प्लीज मला एवढं नक्की सांगा. बघा, माझ्या हातात एक मी घोडा काढून ठेवलेला आहे. तर तशा प्रकारचे घोडे जर आले तर आपण त्या झाडांना कसं वाचवू शकतो. आणि हे जे पानं आहेत ना पुदिन्याची, ही वेगळीच पानं आहेत. याचा सेंट जो आहे तो एकदम असा हार्श म्हणता येईल त्याला. हे फुलं पण आहेत या पानांना आलेली, म्हणजे या पुदिन्याच्या झाडाला आलेली फुलं पांढरी पांढरी एकदम छोटी छोटी फुलं आहे. आणि याला आपण मेंथॉल म्हणू. आणि आपण पेपरमिंटच्या गोळ्या खातो की नाही, त्याला होल असतं, त्याचप्रमाणे सेम तसाच याला स्वाद आहे. आणि ही जी पानं आहेत हे दुसरे पुदिना आहे. हा पुदिना आपण शक्यतोवर जास्तीत जास्त आपण पाणीपुरीमध्ये टाकतो, हा तो पुदिना आहे. तर या दोघांची सुद्धा नावं मला माहितीच नाही आहे, काय आहे काय. तर एक पेपरमिंट येतं आणि एक स्पिअरमिंट येतं. हे फक्त दोन मला माहिती आहेत. पण काही वेगळं नाव आहे का याला? हे रेग्युलर जे मी तोडते आहे हे रेग्युलर पुदिना आहे, की जो आपण सलादामध्ये वगैरे सगळं टाकतो. पण जो आधीचा होता तो वेगळा होता. तो थोडासा स्ट्रॉंग स्मेल आहे त्याचा, आणि पेपरमिंटसारखा स्मेल आहे त्याचा. अशा प्रकारचे दोन्ही प्रकारचे पुदिन्याचे पानं मी जमा केलेली आहेत.